आज मी असं म्हणू शकतो की अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेवर हॅड. त्यांचा आणि आमचा दोघांचाही जन्म 22 जुलैचा. दादा माझ्यापेक्षा 11 वर्ष मोठे होते, खऱ्या अर्थानं माझे दादाच होते. खरं म्हणजे अजितदादा हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हतं, तर ते एका पिढीचा आत्मविश्वास होते. महाराष्ट्रामध्ये वसंतदादा आणि अजितदादा दोन नावं अशी आहेत की ज्यांना दादा म्हणून नेहमीच महाराष्ट्र हा त्यांच्या कामाकरता या ठिकाणी लक्षात ठेवेल. अजित पवारांच्या आठवणीनं संपूर्ण सभागृह भावूक झालं. अजित पवारांच्या निधनाबद्दल विधानसभेत मांडण्यात आलेल्या शोक प्रस्तावावर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांचा वक्तशीरपणा, स्पष्ट वक्तेपणाच्या आठवणींना उजाळा दिला. याच वेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांसोबतच्या 2019 मधील त्या बहुचर्चित पहाटेच्या शपथविधीवर पहिल्यांदाच भावनिक खुलासा केला. 2019 मध्ये राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नसल्यानं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मवियाची मूठ बांधली जात होती. अशात 23 नोव्हेंबर 2019ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून राजभवनात त्यांनी शपथ घेतली. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की फडणवीस आणि अजित पवारांच्या या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. आता अजित पवारांच्या निधनानंतर 2019 मधल्या या सरकारबाबत फडणवीसांनी खुलासा करत अजित पवारांच्या पारदर्शक स्वभावाचं कौतुक केलं. खरं म्हणजे अजितदादांबद्दल सगळे नेहमीच सांगतात की शब्दाला जागणारा अशा प्रकारचा नेता होता. त्याचा अनुभव 2019 साली आम्ही घेतला. 2019ला ज्यावेळी आमचं ठरलं की सरकार तयार करायचं, त्यानंतर काही कारणाने तो निर्णय त्यावेळी त्यांच्याकडे वरिष्ठांनी बदलवला. पण दादांनी त्यावेळेस भूमिका घेतली की नाही, मी शब्द दिलेला आहे, मी शब्द मोडणार नाही. आणि आम्ही सरकार तयार केलं, शपथविधी घेतला. 2019 मध्ये फडणवीस आणि अजित पवारांचं हे सरकार अल्पजीवी ठरलं. अवघ्या 80 तासात हे सरकार कोसळलं. हे सरकार कोसळण्यापूर्वी त्या रात्री वर्षा बंगल्यावर काय चर्चा झाली तेही फडणवीसांनी सांगून टाकली. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला, मला आजही आठवतं की वर्षा बंगल्यामध्ये दादा आणि मी दोघंच जण होतो. त्यावेळी तो निर्णय विरोधात गेल्यानंतर त्या ठिकाणी सरकार स्थापन करणं काही शक्य नव्हतं. दादांनी विचारलं काय केलं पाहिजे. मी म्हटलं दादा, आता याच्यामध्ये उगीच तुम्ही स्वतःचा बळी द्यावा अशी आमची पण अपेक्षा नाही. ठीक आहे, आता जे काही असेल तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आणि त्यानंतर माझ्याशी चर्चा करून म्हणजे अनेक वेळा अनेकांनी अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या, पण वर्षा बंगल्यावरनं माझ्याशी चर्चा करून दादांनी मग तो निर्णय बदलवला. कारण त्यांच्यासोबत जे लोक राहिले होते हे दादांना माहिती होतं की शेवटी त्यांचंही भविष्य आपल्याला बघायचं आहे. आणि मग दादांनी पुन्हा त्या ठिकाणी जे काही सरकार झालं त्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या अकाली निधनानं राज्याच्या राजकारणाला मोठा धक्का बसलाय. शोक प्रस्तावावर बोलताना त्यांच्या आठवणींनी अनेक नेत्यांना गहिवरून आलं. आणि ज्या सभागृहात अजित पवारांनी तब्बल 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, पण यावेळी मात्र ते सभागृहात नाहीयेत, ही गोष्ट पचवणं नेत्यांना आणि राज्यातल्या जनतेलाही अवघड जातंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.